भारताला मधुमेहाचे संकट भेडसावत आहे, पण बरा करणे शक्य आहे। मधुमेह नैसर्गिकरित्या बरा करणे हे निरोगी भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे। भारतात मधुमेहाचे अंदाजे 101 दशलक्ष लोक आहेत, जे लोकसंख्येच्या अंदाजे 11.4% आहेत। या साथीमुळे भारताच्या आरोग्यसेवा व्यवस्थेवर आणि रुग्णांच्या वैयक्तिक, आर्थिक आणि आरोग्यावर मोठा परिणाम होतो। असे असले तरी मधुमेह उलट करता येतो, असे स्पष्ट मत डॉक्टर विजय एस चिले एमडी यांनी व्यक्त केले। रिव्हर्सिंग डायबिटीज नॅचरली या आपल्या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबई प्रेस क्लब येथे करताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांचा मित्रपरिवारही उपस्थित होता। सर्वांचे प्रश्न आणि शंका यांना त्यांनी यावेळी समर्पक उत्तरे दिली। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। हे पुस्तक त्याच्याबद्दल आहे का? व्हेरी गुड सर। आय एम हॅपी दॅट यू आर अवेअर की लहान मुलांमध्ये पण असतो। यांचा प्रश्न आहे भूपेंद्रजी सर्वजण विचारायचं। आय एम हिअर फॉर दॅट की लहान मुलांमध्ये जे डायबिटीज असतो त्याला टाइप 1 डायबिटीज युजली म्हणतात। कन्व्हेन्शनली देयर आर 2 टाइप्स ऑफ डायबिटीज, टाइप 1 आणि टाइप 2। टाइप 1 जो असतो तो युजली 15 वर्षाच्या आतमध्ये लोकांना असतो, 15 ते 20 वर्षाच्या आतमध्ये। हा डायबिटीज आहे, हा आपल्या युजुअल टाइप 2 डायबिटीज पेक्षा वेगळा असतो, कारण टाइप 1 डायबिटीज मध्ये इन्सुलिन अजिबात नसतं। आपल्या पॅनक्रियास मध्ये जे बीटा सेल्स असतात त्या बीटा सेल्सचं डिस्ट्रक्शन झालेलं असतं टाइप 1 मध्ये। म्हणजे कुठल्या तरी व्हायरल इन्फेक्शन किंवा ऑटोइम्युनिटी किंवा आणि काय अननोन कारणामुळे की बीटा सेल्सचं डिस्ट्रक्शन झाल्यामुळे इन्सुलिन तयारच होत नाही। सो दॅट इज टाइप 1। म्हणून टाइप 1 जो आहे त्याचा एज ग्रुप आहे तो युजली 15 वर्षाच्या आतमध्ये किंवा 20 वर्षाच्या आतमध्ये, आणि टाइप 2 जे आहे ते युजली अबाउट 35-40, हल्ली लवकर व्हायला लागलाय पण युजली अदरवाइज इट इज 35-40च्या वरती येतो। आणि टाइप 1 मध्ये महत्वाची गोष्ट आहे, टाइप 1 मध्ये इन्सुलिनच लागतो, गोळ्या काम करत नाही, कारण टाइप 1 मध्ये इन्सुलिनच नाही शरीरात। उल्लेख आहे त्याकरता स्क्रीनिंग कोणाला करायचं की आता फक्त 4-5 लोकांनी हात वर केले डायबिटीस आहे, बाकीच्यांनी केलं नाही। पण बाकीचे जे आहेत बसलेले ज्यांचं वजन जास्त आहे, हे जास्त आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, चालत नाही, बसून राहतात, स्ट्रेस आहे, रात्री झोपत नाहीत, अशा सर्व व्यक्तींना डायबिटीस होण्याची शक्यता जास्त, आणि ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीस आहे अशा लोकांना डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते। म्हणून शुगर वाढेपर्यंत थांबू नका। म्हणून मगाशी मी सांगितलं की फिटनेस इथून चालू होतो, की मला फिट राहायचं आहे आणि मला 100 वर्ष जगायचं उत्तम जीवन, गुड क्वालिटी लाईफ इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग। नाही तर तुमच्याकडे करोडो रुपये असू दे, राकेश झुंझुनवाला 70,000 करोड होते, सच अ ब्रिलियंट पर्सन, शेअर मार्केट मधला किंग, शेअर मार्केट मधला इंडियन वॉरन बुफे, केवढी बुद्धिमत्ता असणार आहे, पण स्वतःकडे लक्ष नाही दिलं। जगातला कुठलाही डॉक्टर त्याच्याकडे येऊ शकत होता, डायबिटीज झाला, पायाला कॉम्प्लिकेशन झाली आणि ही सगळं। सो माइंडसेट वी शुड चेंज, की आपला इन जनरल, आय एम ऑल्सो इन्क्लुडेड, आय एम नॉट एक्सेप्शन, की आपला युजुअल माइंडसेट काय चालतंय, मला काय होत नाही ना। गॉन आर द डेज की पूर्वी आपलं जे होतं की मला आजार झाल्यावर मी डॉक्टरकडे जाईन। आता सिच्युएशन वेगळी आहे, मी आजारी पडू नये आणि फिट राहावं आणि एक उत्तम हेल्दी लाईफ जगावं, मला कुठलाही आजार होऊ नये आणि 100 वर्षापर्यंत फिट राहावं, याकरता मी काय केलं पाहिजे हा विचार करायला पाहिजे। आपला जो एज जो पार्ट आहे की युजली आपली थिंकिंग, अरे लोक म्हणतात 60 वर्ष झाली, माझ्याकडे कित्येक सिनियर पेशंट येतात, सिनियर सिटीजन 60 वर्ष झाली की ओल्ड झालो। कशाला ओल्ड झालो? काय नाही, सर्व 60 वर्षामध्ये सर्व तुम्ही फुल्ली फंक्शनल आहे, 100 वर्ष जगा आणि फिट राहा। म्हणजे आपला जसं डायबिटीसचा माइंडसेट काय की अरे मला काय होत नाही, मी कशाला जाऊ डॉक्टरकडे, की आपण काय करतो की आपण बाकीच्या गोष्टींना प्रायोरिटी, आपल्या घराचं इंटेरियर छान राहायला पाहिजे, आपली गाडी चकचकीत राहायला पाहिजे, तिथे आपण मेंटेनन्स भरतो,
पण शरीराकरता काय करतो? काय नाही. म्हणून ते आपण युरोप किंवा अमेरिकेत गेल्यानंतर ती लोक दिसतात, 90 वर्षांनी लोक सायकलिंग करतात. म्हणून ते इकिगाई म्हणून पुस्तक वाचा, अतिशय सुंदर आहे, मराठीत पण अनुवाद आहे. की इकिगाई मध्ये कशी ती लोक 100-150 वर्ष, 110 वर्ष कसं उत्तम जीवन जगतात. सो इफ इट इज पॉसिबल फॉर देम, इट इज पॉसिबल फॉर अस ऑल्सो. की आपण पण भले 110 नाही तर 100 वर्ष जगलं तरी ठीक है ना. कि जिसके जरिए शुगर कंट्रोल हमेशा रहेगी. तो दैट इज इंसुलिन पंप. तो हिंदुजा में अभी आया ना, इंसुलिन पंप इज एग्जिस्टिंग फॉर ऑल दीज इयर्स. और इंसुलिन पंप यूजुअली कैसा रहता है कि जो बच्चों को डायबिटीज होता है, जुवेनाइल डायबिटीज, जहाँ हमें इंसुलिन ही देना पड़ता है, वहां टैबलेट काम नहीं करती. तो इंसुलिन कितनी बार देंगे? उनको 3-4 बार देना पड़ता है. तो ऐसे लोगों को इंसुलिन पंप लगाते हैं. इंसुलिन पंप ये जो डिवाइस है वो इतना छोटा डिवाइस रहता है, लेकिन उससे करें ये मेट्रॉनिक कंपनी है और भी दूसरी अच्छी कंपनी है उनके है, तो उससे कंट्रोल रिलीज होता है. दीज आर कंप्यूटराइज्ड मशीन, स्मॉल कंप्यूटर्स विथ विच कि आपका 2 यूनिट पर आवर इंसुलिन जाते जाएगा. So that is insulin device, insulin infusion pump. उसके लिए अपने पास कोई एक्सरसाइज नहीं, उसमें जो है ना इट इज ट्रीटमेंट. यानी पर्सन को ऑलरेडी डायबिटीज है, आपको वो कंट्रोल करने के लिए रादर देन गिविंग इंजेक्शन यू आर यूजिंग अ पंप, इंसुलिन पंप. दैट इज इट. सर ट्रीटमेंट होने वाला ऐसा कोई अभी तक नहीं देखा. यस सर, यस. माझे 2 प्रश्न आहेत. आपण एक मेथीचं पाणी प्यायला मेथी दाणे असतात ना, मेथीचे दाणे, मेथीचे दाणे, आपण भिजवून जर पाणी प्यायला तर काय फरक पडतो याच्यावर? येस येस येस. आणि दुसरी गोष्ट एक प्रश्न की मध चालतं का? व्हेरी गुड. हे सर्व तुमचे प्रश्न आहेत ना, मी या पुस्तकामध्ये याची बरोबर होते. मला माहित आहे की माझे, कारण लास्ट 30 इयर्स आय एम सीइंग पेशंट, त्यांचे कॉमन प्रश्न जे असतात ना ते ऍड्रेस केले की तुम्ही मेथीचे दाणे जे आहे ना, दिस इज अवर ओन सायन्स. हे आहार आपण मेथीचे दाणे, मेथी, गवार, कारली, भेंडी या सर्व भाज्यांमध्ये प्रॉपर्टीज आहेत तुमची शुगर कमी करायची. आणि मेथीचे दाणे जे आहेत ते मी सर्व पेशंटना सांगतो ऍटलीस्ट 5 ग्राम खा. खूप खाऊ नका, नाही तर पोट दुखतं, जुलाब होतात त्यावेळी. 5 ग्राम भिजत टाका आणि सकाळी खाऊन खा. इट इज गुड फॉर एव्हरीबडी. ज्यांना डायबिटीस नाही त्यांच्याकरता पण चांगलं आहे. आणि सेकंड पार्ट आहे क्वेश्चनचा, तुमचा मध घेऊ शकतात का? हा बराचसा गैरसमज असतो की लोकांना वाटतं साखर म्हणजे काय, पण मध किंवा गुळ, कुठल्या तर वेगवेगळ्या गुळ आता काय काय टाईप येतात ते चांगले, म्हणजे त्याने शुगर नाही वाढणार. इट इज नॉट दॅट. ओके. साखर हा इट इज हायली रिफाइंड और हायली प्रोसेस्ड थिंग. त्याच्यामुळे साखरेपेक्षा गुळ चांगला हा कोणाला ज्यांना डायबिटीस नाही त्यांनी साखरेऐवजी गुळ घेतलेला बरा. पण ज्यांना डायबिटीस आहे त्यांना साखर, गुळ आणि मध हे सर्व सारखं. तुमची शुगर वाढणारच, मधाने वाढणार नाही असं नाही. मध ज्यांना डायबिटीस नाही त्यांच्याकरता खूप चांगलं. आपण जे आयुर्वेदिक रेसिपी बघतो, इनफॅक्ट आय हॅव गिवन हर्बल मेडिसिन चॅप्टर ऑन हर्बल मेडिसिन ऑल्सो. दो आय एम ॲलोपॅथिक डॉक्टर, की आय एम ट्रेन इन ॲलोपॅथिक, पण जे काही बेसिक गोष्टी आहेत डाएटच्या किंवा काही आपल्या आयुर्वेदात आपल्या सायन्स मध्ये ज्या गोष्टी आहेत की आता आपण आपली हळद आहे अमेरिकेत घेऊन ते त्याचं पेटंट काढतात आणि आपल्याला विकतात, बरोबर. तर आपण त्या गोष्टी आपल्या आत्मसात केल्या पाहिजेत आणि त्याचा यूज केला पाहिजे. सो दे आर डेफिनेटली मेथी सीड्स आर गुड. आजार होऊच नाही त्याच्याकरता एकच गोळी आहे. हे पुस्तक लिहिताना आपण कोणाकोणाचे एक्सपिरियन्स दिलेत का? हे पुस्तक लिहिताना आपण कोणाकोणाचे एक्सपिरियन्स मेन्शन केलेत का त्या पुस्तकामध्ये? एक्सपिरियन्स काय मेन्शन? आणि शिवाय त्या पुस्तक लिहिताना तुम्ही कोणत्या रिसर्च वगैरेचा काही अवलंबन केलं लिहिलंय त्याच्यात? हो, रिसर्च आता तुम्हाला हे सर्व सांगितलं. प्रोफेसर रॉय टेलर, डेसन किंवा नील आहे. मी खूप हेवी ठेवलेलं नाहीये, कारण हे पुस्तक माझ्या डोक्यामध्ये मी जे आहे ना पेशंट करता केलेलं आहे. म्हणजे सर्वसाधारण पेशंट लोकांनाही वाचता आले की सहज अर्थ लागेल असं? हो, हे मी त्यांना सिंपल. आता हे तुम्हाला कळलं ना की नील जे यांनी सांगितलं प्रोफेसर रॉय टेलर की 50 कॅलरी कमी केलं, वजन 15% कमी करा.
So these are simplified things. तिथे टेक्निकल जार्गन तुम्ही पडून जाणार. ठेवा नाही तेच. त्यामुळे यामध्ये सायंटिफिक बेसिस आहे त्याला, फक्त ते मी सोप्या भाषेत सांगितलंय की तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट यावा आणि तुम्ही ते वाचून ते अंमलात आणावं. माझा भर कशावर आहे, मी तुम्हाला आता एक्सरसाइज सांगितलं, हा मी तुम्हाला करून दाखवतो. ज्याची कोणी आत्ताही कोणाची शुगर असेल ना, हा एक्सरसाइज करा आणि शुगर कमी होते की नाही बघा. दिस नोबडी विल टेल यू की मला ते बघा काय झालं ना, ते हे जेव्हा माझा भाऊ 3 वर्षापूर्वी गेला ना, तर वी आर ऍज अ डॉक्टर ऑल्सो वी आर नॉट एबल टू गिव्ह ॲडिक्वेट टाइम आणि प्रॅक्टिकली ऑल्सो इट इज नॉट पॉसिबल. द आयडिया बेन रायटिंग बुक की हे वाचल्यानंतर त्यातले तुम्ही, आता माझं युट्यूब चॅनेल आहे, मी काही युट्यूबर नाही, खूप काय लाख सबस्क्रायबर आहे असं काही नाही आहे. इट इज मेनली फॉर माय पेशंट. इट इज नॉट विथ अर्निंग मनी की मला पैसे देत नाही. काय पुस्तकाची किंमत काय कसली या पुस्तकाची? डॉक्टर आता जुन्या डायबिटीसचा आपण उल्लेख केलेला आहे. जनरल डिप्रेशन असं आहे की बिकॉज ऑफ हेरिडिटी असतात, पण आता पण असं पण केसेस आहे की पॅरेंट्स आर नॉन डायबिटिक्स आणि चाइल्ड सफरिंग विथ डायबिटीज. म्हणजे कारण काय, वेदर लाईफस्टाईल आहे की काही दुसरा काय कारण आहे, आणि एज ग्रुप काय आहे डायबिटीसचा मेनली. तो टाईप 1 डायबिटीस हा जो आहे आपला 5% लोकांमध्ये असतो. म्हणजे 100 जण तुम्ही घेतली तर 5% लोकांना टाईप 1 आहे आणि 95% लोकांना टाईप 2 आहे. आपण टाईप 1 हा रिव्हर्स करू नाही शकत, त्याला इन्सुलिनच लागतं. कारण का, की आपण जसं मागे सांगितलं की डायबिटीस मध्ये, टाईप 1 डायबिटीस मध्ये आपलं पॅन्क्रियास असतं, त्यामध्ये बीटा सेल्स असतात. ते बीटा सेल्स आहे ते इन्सुलिन तयार करतात. ते इन्सुलिन तयार करायचं कार्यच आपलं बंद होऊन जातं, कारण बीटा सेल डिस्ट्रॉय होतात. कशाने डिस्ट्रॉय होतात की काही व्हायरल इन्फेक्शन झालं आणि ऑटो अँटीबॉडीज आहेत, त्यामुळे ते बीटा सेल्स नष्ट पावले, ते इन्सुलिन तयार कसं होतं. त्यामुळे टाईप 1 डायबिटीसला इंजेक्शन इन्सुलिन असतात, त्याला टॅबलेट काम नाही आणि तो आपण रिव्हर्स नाही करू शकत. आपण बोलतोय टाईप 2 जास्त, कारण टाईप 2 हा रिव्हर्स होतो. व्हेरी गुड. बऱ्याच वेळा हा समज असतो, हे माझ्या मिथ्स आणि याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि सिम्पटम्स ऑफ डायबिटीस म्हणून एक छोटा चॅप्टर आहे त्यात दिलेलं आहे. ते कॉमन लक्षणं काय असतात डायबिटीसची? पॉलिपेडिया, पॉलियुरिया, पॉलिडेप्सिया. ताण खूप लागणं, युरिनला जास्त होणं, खूप भूक लागणं, वेट लॉस. युजली जे टाईप 2 डायबिटीस येतात माझ्याकडे ते बोलतात गेल्या 3 महिन्यामध्ये ना माझं वजन खूप कमी झालं, थकवा वाटतोय, युरिन जास्त होतंय, खूप ताण लागते. तर हे सिम्पटम्स प्रत्येकामध्ये 100% असायला पाहिजेत असं नसतं. इव्हन कोणालाही सिम्पटम्स नसतात आणि तुम्ही शुगर चेक केली तरी ती शुगर वाढलेली आढळते. म्हणजे नॉन मेडिकल पर्सनचा कन्सेप्ट असतो की हे सिम्पटम्स आहेत तरच मला डायबिटीस आहे, माझी जखम बरी होत नाही तरच मला डायबिटीस आहे. म्हणजे माझी जखम तर बरी होते, मग मला डायबिटीस कुठे, कसा निघाला? चुकीचं आहे तुमचं रिडिंग. तसंच एक तसंच जखम बरी न होण्याची बाकी कारणं पण असतात. प्रोटीन डिफिशियन्सी, अॅनिमिया असेल त्यांना, त्यानंतर तिथे काय व्हॅस्क्युलर सप्लाय कमी असेल किंवा इन्फेक्शन तीव्र असेल. सो वी हॅव टू टेक ऑल दॅट इनटू अकाउंट. चांगला प्रश्न विचारला, एकदम उत्तम. पुस्तक वाचून आणि नॉलेज असून तुमचा डायबिटीस कमी होणार असं नसतं. त्या पुस्तकात जे दिलंय ते आपल्याला करायला लागतं आणि अशा कित्येक हॅक्स मी दिलेले आहे. माझे पेशंट जे आहेत ते करतात की त्यांना मी इन्सिस्ट करतो. फॉर एक्झाम्पल माझा एक व्हिडिओ आहे सुपर फूड, हे सर्वांनी करा तुम्ही. आता मी म्हणून तुम्हाला काय सांगितलं मगाशी की मी जे बोलतोय ना, दीज आर ऑल प्रॅक्टिकल थिंग्स. तुम्ही हे करा, तुम्ही हा एक्सरसाइज करून बघा शुगर कमी होते की नाही, मला फोन करा नाही झालं. तसंच दुसरी गोष्ट की मी तुम्हाला सांगितलं डाएट मध्ये कसं मिक्सिंग करा, तर त्याप्रमाणे तुम्ही ऍक्च्युअली जेव्हा ते करता तुमचा पहिला तर माइंडसेट पाहिजे की मला हेल्दी राहायचंय. तसं ज्यांना डायबिटीस आहे की मला रिव्हर्स करायचा आहे तो, त्याकरता मी तुम्हाला हे सर्व जे सायंटिफिक नॉलेजच्या जोडीला मी जे काय माझ्या पेशंटना देतो की असं मी अमृता मॅडमशी बोलताना मगाशी सांगत होतो की त्यांना मी अफर्मेशन्स देतो की मला हेल्दी राहायचंय, की मला हेल्दी, आता मी हेल्दी वाटतंय मला,
आणि मी आनंदी राहतो. मी माझी शुगर आहे 100च्या आतमध्ये ठेवतो. माझी जेवल्यानंतर ती शुगर 140च्या आत ठेवतो. माझा HbA1c 6.5च्या आत ठेवतो. रोज मी 7,000 स्टेप चालतो. रोज मी अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइज करतो. ती मी अफर्मेशन्स केली आहे. सो दिस इज व्हॉट आय रिअलाइज की नुसतं नॉलेज असेल म्हणजे वाचून कसं होणार, तुम्ही करायला तर पाहिजे. तुम्ही वाचता, तुम्हाला माहिती आहे खायचं, आणि तुम्ही खाताना मस्तपैकी मिठाई खाताय, काय गुलाबजाम खाताय, तर कशी शुगर कमी होणार. तर तो सुपर फूडचा व्हिडिओ आहे. दिस इज वन टेक होम मेसेज. तुमच्या डायनिंग टेबलवर घरी गेल्यानंतर अशा 5 प्लास्टिकच्या डब्या करा. एका ह्याच्यामध्ये दालचिनी ठेवा, एका ह्याच्यामध्ये फ्लाक्सीड ठेवा, नंतर अमेझॉन वरून मिक्स सीड मिळतात, सर्व मिक्स करून त्या ठेवा. त्यानंतर तुम्ही तिथे ग्रीन टी ठेवा. त्यानंतर तुम्ही आलं ठेवू शकता. त्यानंतर स्ट्रॉबेरी किंवा कुठली बेरीज ठेवा. असे 5 गोष्टी तुम्ही जर तुमच्या डायनिंग टेबलवर ठेवल्या, आणि डायनिंग टेबलवर काय ठेवा की तुम्ही किचन मध्ये ठेवला ना तर 2 दिवसांनी तुम्ही किचन मध्ये काय ते विसरून जाणार. येता जाता एक दालचिनीचा तुकडा खाणं कठीण आहे का? खाऊ शकतो आपण, बरोबर. 4 अक्रोड खाणं कठीण आहे का? तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ऍसिड मिळतात, बरोबर. तर ते टेबलवर ठेवल्यानंतर येता जाता सर्व फॅमिलीने खायला सुरुवात केली. तुमची वॅस्क्युलर सिस्टीम इतकी छान सुधारते. सिंपल तुम्हाला उपाय दुसरा देतो की रोज सर्वांनी 1 टोमॅटो, 1 गाजर, 1 मोरावळा तुकडे करा, मिक्सर मध्ये पाणी असं मोठ्या ग्लास मध्ये टाका आणि ते डेली घ्या. मी स्वतः घेतो आणि लागायला पण छान लागतो. यामध्ये म्हणजे दिस इज फॉर नॉन डायबिटिक ऑल्सो, की आपण जे आजकाल खातो ते सर्व प्रोसेस फूड खातो, बरोबर. शिजवलेलं अन्न. कच्चं काय खातो आपण? आठवा काय ते खात? फ्रुट्स, काकडी खातात, बरोबर. मग ते जेवढं जास्त खाल तेवढं चांगलं. म्हणून ग्रीन सॅलड मी जे सांगितलं ते ग्रीन सॅलड चांगलं. तसं ग्रीन सॅलड पेक्षाही चांगलं जे आहे की तुम्ही आवळा खाल्ला, त्यानंतर तुम्ही गाजर आणि टोमॅटो याचा ज्यूस प्यायला, तुम्हाला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंटचे भरपूर प्रमाणात मिळतात. दिस इज सिंपल हॅबिट. आपल्या हेल्थ करता हे आपण करू शकतो. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.